चांगले स्वप्न पाहिले. हे बोकडी एवढ्या खपते, ते बकरी 30-35 नगाच्या जास्त होत होते आमच्या बकरी. स्वप्न पाहिले होते. आणि दुपारून आमच्या बकरी मेल्या. सकाळी तो विचार आणि दुपारून तर झालं पा. लई लोक हळहळले. तेवढ्या बकरी मेल्या मामूली झाली का नुकसान. असे लोक इतरांच्या जखमीवरून आपला संधीचा फायदा घेतात. यावर्षी आमची शेती बुडाकडे गेली. पहिलं युट्यूब चॅनलने डकाळा दिला. त्या भावा बहिणींनो जेवण कराले. सकाळचं जेवण चालू आहे. हे बघा मोठ्याची भाजी, पोळ्या केल्या, चपात्या. तुला काय केलं? वरण केलं, साधं वरण केलं. टाक दे मग साधं वरण. तू तिकडे गेलते ना 26 जानेवारी मध्ये. हो आता जाऊन आली. आता काहीतरी सांगेल, काहीतरी सांगते ना. गाव का 7 वाजता सांग, गावात सांगे ना. आता कार्यक्रम आहे म्हणे. याचे कबड्डी, हळदी कुंकू का संध्याकाळी डान्स आहे म्हणे पोरायचे. तू का कबड्डी कशी आता आहे या म्हणे. कार्यक्रम आहे, रांगोळी बी टाकणार आहे. मी येतो म्हणलं पण आलोच नाही. मग कुठे खराब होण्या. तसं भावांनो 5 तास झाले वर्ष मी कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाही गेलो. कारण तुम्हाला सांगतो पा, आता कार्यक्रम कोणते असो, गावात एवढा देऊळ बांधलं, कीर्तन झालं, लई कीर्तन झाले, लई कोणते कार्यक्रम झाले ते झाले असते. पण मी कोणत्याच कार्यक्रमात नाही गेलो. आणि 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, 5 तास झाले वर्ष गेलोच नाही गेलो. तुम्हाला कारण सांगतो पाय खाऊन नाही काय. असं काही दुःख येत असतं जीवनामध्ये. प्रत्येकाने हे असं दुःख एवढा मनावर आघात बसतो, एवढा हृदयावर ताण येतो, मन लागत नाही ह्या कार्यक्रमात झाले. आणि ते आनंदाचा कोणताही उत्सव असो मी भागच नाही घेतला. कोणतं विवाह असो, कोणतं काही असो भाग नाही घेतली बिचारी. तरी तुझ्या बहिणीने लग्नात गेलो होतं फक्त 2 वेळा, फक्त तेच फक्त. आणि बाकीच्या कोणत्या लग्नात नाही गेलो मी. आपल्या चॅनलवर कोण आपलं जे मुख्य चॅनल आहे आपलं आमचं कुटुंब व्हिडिओ जमलं तर त्याच्यावर टाकतो हा व्हिडिओ. नाही तर कुठे याच्यावर टाकणे होते का आपल्या नवीन चॅनलवर. तुम्हाला सांगतो मी पाहून नाही गेलो. सांगतो पा कसं आहे. आता वर्षापूर्वी माझं एक लोकप्रिय युट्यूब चॅनल सांगत आले, मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं आरोग्यविषयक. त्याची रोजी खूप पडे, म्हणजे 700-800 1000 रोजचे पडे. आणि मग कसं आहे, मला एक व्हिडिओ डिलीट मारायचा होता बाया. ज्या गोष्टी झाली 5-6 वर्ष तुमच्या पैसे मस्त कमवली, लई कमाई केली. त्यानंतर गोष्ट काही झाली 5-6 वर्षापूर्वी एक व्हिडिओ डिलीट मारायचा होता. चुकून मी आज टोटल व्हिडिओ डिलीट मारून टाकली. डिलीट मारल्यामुळे माझी कमाई थांबली. महिना यानं बंद झालं होतं. 5-6 वर्ष मी त्या सतत ताणतणावामध्ये काढले. त्यामुळे माझं असं शरीर खराब होऊन गेलं पाहिजे. आता पहिलं मग शरीर तिथून तुम्हाला माहित आहे का त्याची पहिलं मग शरीर कसं होतं. केस सुद्धा टिकले ताणतणावामुळे, भयानक ताणतणावामुळे. मेमरी खराब झाली, मेमरी लॉस, मेंदू बरोबर बोलता येत नाही. आता मी एवढा लेखक माणूस झोपत नाही. तर इकडून तिकडून आता हे 5-6 वर्ष ताणतणाव काढले. तो ताणतणाव कमी होता. ताणतणाव असताना पुन्हा बकऱ्या मेले गेले. 12 नग बकऱ्या मेल्या आमच्या. तरी मला त्या बकऱ्या दुःख नाही वाटलं, कारण तर अतिच सर्वात जास्त ताण त्या युट्यूब चॅनलचा होता. तरी मी ज्या दिवशी आमच्या बकऱ्या मेल्या त्या दिवशी मी ठरलं होतं आता ताणतणाव काढायचा म्हणलं. आता बकऱ्या चालू लागतो म्हणलं. लई बकऱ्या झाल्या आमच्या तर चालू लागतो बकऱ्या म्हणलं. असं तसं मी ठरवलं मस्तपैकी. चांगले स्वप्न पाहिले. हे बोकडी एवढ्या खपते, ते बकरी म्हणजे गाभण बकऱ्या होत्या. बकऱ्या आता आमच्या जनल्या असत्या. लई आमच्या बकऱ्या होत. आतापर्यंत 30-35 नगाच्या जास्त होत होत्या आमच्या बकऱ्या. स्वप्न पाहिले होते. आणि दुपारून आमच्या बकऱ्या मेल्या. का फरक पडला. सकाळी तो विचार आणि दुपारून तर झालं पा. आता गावचे पोरं बघा आता हे मी मिळाले गेले बकऱ्या घेऊन. नंतर दुपारच्या टाइमले पाऊस चालू झाला. हे पोर 12 बकऱ्या घरी आणण्यासाठी निघाले. निघत असता तिथं रस्त्यावरती सडकेवर मग या पोरात लक्ष होतं. आपले क्षेत्र पांघरून लक्ष काही याचं न येतं. आणि तिकडून मग भरधाव वेगामध्ये एक ट्रक आला. पावसाचा हवा पाणी होता, त्यामुळे काही पोरायला ऐकून नाही आलं शेतीमुळं आणि पाण्याच्या आवाजामुळं. एक भरधाव वेगाने ट्रक आला. त्या ट्रकने बकऱ्या चिरडून टाकल्या. जाग्यावर बकऱ्या मेल्या. बाकी लोकांच्या बकऱ्या मेल्या काही, पण आमच्या त्यामध्ये फक्त 12 बकऱ्या मेल्या. बरं झालं ते पोराच्या अंगावर ट्रक तरी नाही आलं, तेवढ्याने तरी बरं झालं. त्या ट्रकचा नंबर लिहून ठेवण्यास कोणाला का वेळच मिळाला नाही. आम्ही असतो तो कदाचित ट्रकचा नंबर लिहून ठेवला असता, पण पोरा बाहेर आले तेवढं काही पटलं नाही. त्यांनी काही तेवढं लक्ष दिलं नाही. ते आपल्या दुःखामध्येच चूर होते. नंतर त्यांनी आम्हाला फोन लावला आणि मग आम्हाला बोलावलं. जाऊन पाहिल्यावर आमची तिथं खराब कंडिशन होती. दुर्दम्य अशी अवस्था होती आमची. एवढं खराब वाटायचं बकऱ्या पाहून. लई लोक तिथं येऊन पाहायला लागले.
पण तो ट्रक ड्रायव्हर आम्हाला सापडलाच नाही, आधीच निघून गेला होता. जर तो सापडला असता तर त्यांच्याकडून आम्ही नुकसान भरपाई वसूल केली असती, पण तो तिथंच न कुठली आपण नुकसान भरपाई घ्यायची. जाऊ द्यात ना म्हणलं, शेळ्या मिळ्या जाऊ द्या. जर हे संकट पोरा बारा आलं असतं तर किती नुकसान झाली असते. कोंगड पाहिलं असतं आम्ही. जाऊ द्या शेळ्या, पण तेवढं ते बरं झालं. शेळ्या आज ना उद्या वाढवता येईल, पण हे जीवावरचं संकट असतं तर किती नुकसान झाली असती याची आम्ही कल्पनाच करू शकत नाही. आधीच मी चॅनल खराब झाल्यामुळे त्या ताणतणावामध्ये दिवस काढत होतो. त्यामध्ये हे एक नवीन संकट म्हणजे एक अनपेक्षित घटना होती. शेळ्या मेल्यामुळे मला तेवढं काही दुःख नाही वाटलं, पण त्याचं खरं मला दुःख चॅनलचं होतं. त्या चॅनलच्या दुःखाच्या समोर हे शेळ्याचे दुःख थोडं मला कमीच वाटलं. थोडं वाटत होतं, पण तेवढं काही वाटत नव्हतं. पण सुमित्राला खूपच दुःख वाटलं. मी तर खूप लढे. घटना अशी होती, मी तो व्हिडिओ सुद्धा नाही काढू शकलो मग दावासाठी. सुचलंच तर काही गोष्टच नाही सुचली. ते खूप लढे. बापू तर नाराज नाराज. जाऊ दे मला. आता लई लोक येऊन पाहिले, लई लोक हळहळले. तेवढ्या बकरी मिळाल्या ना, मामूली झाली का नुकसान. लई लोक हळहळले. अशी आमची नुकसान झाली आणि अनेक लोकांनी त्या शेळ्या घरी आणून कापल्या, विकल्या, पैसे केले, पण त्यातले 5ही पैसे आम्हाला दिले नाही. असे लोक इतरांच्या जखमीवरून आपला संधीचा फायदा घेतात. मेल्याच्या टावडीवरची लोणी खाणारी अशी ती लोक होती. 10 वर्षापासूनची ही मेहनत बकऱ्याची. शेळ्या पोसल्या होत्या, म्हणजे आपाप शेळ्या आमच्या वाढल्या होत्या आपाप. तर 3 नगापासून सुरुवात केली होती आम्ही. किती झाल्या त्या? ते 12 आणि आता 3 आहे. आता 3 शिल्लक आहे. 3 वाचल्या आमच्या. 3 नग बकऱ्या वाचल्या. आता त्या 3 नग बकऱ्यापासून आमच्या 5 नग बकऱ्या झाल्या. पाय त्या 12 शेळ्या पुन्हा असते तर किती पुन्हा वाढल्या असते बघ. एक बकरी 2-2, 3-3 पिल्ली देत. किती वाढल्या असत्या आमच्या बकऱ्या. जणल्या असत्यात, आता व्यायल्या असतात. तर मला तेवढे दुःख नाही वाटलं. नंतर म्हणजे परवा वाटायला लागलं दुःख. कारण तुम्ही चॅनलचा जुन्या चॅनलचा ताणतोना काढला होता. नवीन चॅनल काढले ब्लॉगचे बरे चालताय. मी ताणतोना काढून टाकला चॅनलचा. आणि मग म्हणजे परवा वाटायला लागलं. कसं वाटायला लागलं सांगतो. म्हणजे यावर्षी आमची शेती बुडाकडे गेली. पहिलं युट्यूब चॅनलने डकाळा दिला. युट्यूब चॅनल खराब झाले, ते डिलीट झाल्यामुळे व्हिडिओ. नंतर बकरी मिळाल्या. त्यानंतर आमची शेती यावर्षी बुडाकडे गेली. खरं तर भक्कम आणि शेती बुडाकडे. म्हणजे पावसानं पहिलं ते बोंड सरले, बोंडे लागले कमी. जे बोंडे लागले त्यातली अर्धी कपाशी रानडुकराने मोडली. नंतर मी महिनाभर राखण केलं. खूप त्रास भोगला. महिनाभर रात्री अपरात्री राखण केली. ते व्हिडिओ सुद्धा आपल्या नवीन चॅनलवर. हा व्हिडिओ कुठं येते माहित नाही. उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स या आपल्या नवीन चॅनलवर तो व्हिडिओ आहे, टाकली आहे. काही शॉर्ट व्हिडिओ आमचं कुटुंब व्लॉग्स या चॅनलवर सुद्धा टाकली आहे. काही व्हिडिओ सुमित्राच्या चॅनलवर टाकली आहे. सुमित्राच्या चॅनल लई व्हिडिओ ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवले. तर शॉर्ट व्हिडिओ त्यातले लई व्हिडिओ चुकून कटले. ड्राफ्ट मधली डाटा साफ केला युट्यूबचा. तर त्याचं काही नुकसान नाही. तेवढी काही नुकसान हे झाले. ताणतणावामध्ये मी आहे ना कोणत्याच कार्यक्रमाला जाऊ नये. हे असं घडलं का भावांना. आता तब्येत तेवढी खराब होत नव्हती. आता आपले नवीन चॅनल बरे चालत आहे, द्या सपोर्ट. आता हा व्हिडिओ मी आता आपल्या नवीन चॅनलवर टाक. आपण जे चॅनल पाहत आहे आपलं उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स हे आपलं नवीन चॅनल. त्याचा आता हा व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तुम्ही जास्तीत सपोर्ट करा. आमच्या या चॅनलची कमाई चालू झाली पाहिजे. व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यावर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. एक छान अशी कमेंट लिहा. म्हणजे तुमची एक कमेंट म्हणजे आम्हाला खूपच प्रोत्साहन असते आणि आमचा व्हिडिओ पुढे जाण्यासाठी एक पोस्ट पावती असते. जाहीर लाईक करा आपल्या व्हिडिओ, कमेंट करून सांगा कसा वाटला तर. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. 5 वर्षाचे आमच्या गावाकडचे व्लॉग. नमस्कार.